जैन बोर्डिंगचा जमीन विक्रीचा व्यवहार रद्द झालेला आहे। धर्मादाय आयुक्तांकडे दोन्ही बाजूंनी तसं ॲफिडेव्हिट देण्यात आलेलं आहे। गेले काही दिवस या सगळ्या विषयाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणारे रवींद्र धंगेकर आता आपल्यासोबत आहेत। भाऊ, हा निर्णय झालेला आहे, याच्यावरती तुमचं समाधान झालं आहे? नाही, ह्याच्यामध्ये हे जे मुंबई धर्मादाय आयुक्त कोर्ट आहे ह्याला कितपत अधिकारी ते पहिले आपण तपासले पाहिजेत, कायद्याची चौकटीतून बघितलं पाहिजेत। ज्या कोर्टाने ह्या पद्धतीनं जो टेंडर प्रक्रिया केली, टेंडर भरले, टेंडर दिले, त्याची पूर्णपणे तपासणी केली नाही आणि मग गालथानपणा त्याच्यामध्ये दिसून येतोय। आणि हा गालथानपणा दिल्यानंतर हा पब्लिक ट्रस्ट आहे, ही गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी, गव्हर्नमेंटचा अंकुश असलेली प्रॉपर्टी आणि हे आता सगळे डॉक्युमेंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट झाले। मग रजिस्टर जिथं केलं आहे ह्या कोर्टाला अधिकार आहे का ते रजिस्टरमधलं तुम्ही रद्द करा किंवा ते पैसे परत द्या, ह्यांना अधिकार नाही। ते हे काहीतरी आता बकवासगिरी करायला लागलेत आणि काहीतरी फसवाफसवीचा धंदा आहे। मला नीट ऑर्डर वाचली नाही, पण या कोर्टाला त्याचे अधिकारच नाहीत आणि ज्या कोर्टाला अधिकार नाही त्या कोर्टाने हे ऑर्डर केले तर मला, कारण त्या कोर्टाला कितपत त्याला न्यायालयाची बाजू विक्रीची परवानगी करण्याचा, ते परवानगी देण्याचा त्यांना अधिकार होता, पण आता व्यवहार झालेला आहे, दोघांमध्ये खरेदी खत समजा झालेला आहे, तर त्याला तो अधिकार त्यांना आहे का असं तुम्हाला म्हणायचं? हा पोरकटपणा चाललाय ह्याच्यामध्ये। सगळं कोणतरी येतं मग मी हे केलं, मी ते केलं, पण हे कोर्टाच्या अधिकारात बसतच नाही। एखादा रजिस्टर खरेदी खत रद्द करायचं असेल तर ह्या कोर्टाला तेवढे अधिकार आहेत का? मग त्या ऑर्डरमध्ये मला आता असं कोणतरी म्हटलं की तुम्ही दिवाणी कोर्टात जाऊन तो काहीतरी असं काहीतरी वाक्य, मी अजून वाचली नाही ऑर्डर, मग मी तेच म्हणतो ह्या कोर्टाला ऑर्डर अधिकार। मग आता पुढे काय करायला पाहिजे? पुढे याच्यामध्ये पूर्णपणे लिगली व्यवहार संपेपर्यंत मग एकदा विकलेली जागा परत घेता येते का हे जरा, कारण तो धर्मादाय आयुक्ताचा विषय राहत नाही। तेच आहे ना, तो वरच्या न्यायालयाचा विषय नाही, धर्मादाय आयुक्ताचा विषय राहत नाही। एकदा धर्मादाय आयुक्ताने जागा विकली मग आता काय अधिकार आले? हे काय पोरखेळ, चला या चौकात बसा, मी बाईक देतो मग मी, असं नाही आहे। धर्मादाय आयुक्ताची प्रॉपर्टी संपली, आता ती प्रॉपर्टी संपली, विकली म्हणजे संपली, बरोबर आहे का नाही? रजिस्टर खरेदी करत झालं, त्याचा शिक्का वाचला, फेरफार झाला, त्याच्यावर लोन काढलं, रजिस्टर, ही प्रॉपर्टी धर्मादाय आयुक्ताच्या अधिकारात राहिली नाही। आता याच्यामध्ये कारवाई कोणावरती व्हायला हवी? ह्याच्यावर धर्मादाय आयुक्तापासून तर लिगल बँक असेल, रजिस्टर ऑफिस असेल, महानगरपालिका असेल आणि ह्याच्यामध्ये जे बनवा करणारी बरीच ह्याच्यामध्ये टीम आहे, त्या सगळ्या टीमवर कारवाई झाली। कोण आहेत बनवी करणारे? आता तुम्हाला दिसतील, आज मी पत्र देतो, ते पत्र कोण आहेत? मग सगळेच की बँक ऑफिसर आहेत, धर्मादाय आयुक्त आहेत, रजिस्टर आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, टेंडर प्रक्रिया ज्या पद्धतीने केली, ते बिल्डर लॉबी आहेत, ते सगळ्यांची बनवाबनवीची। आणखी कोणाचं तरी नाव तुम्ही विसरताय का? नाही, विसरत नाही, 100-200 दिवस थांबा, 200 थोडे जरा गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेना भेटून आल्यापासून थोडं जरा नाव थोडंसं तुम्ही घ्यायचं बंद केलंय का? मी साहेबांचाच आदेश, कोणाशी बोलू नको, ही वस्तुस्थिती काय लपवालपी नसतो, पण ही प्रॉपर्टी आता धर्मादाय आयुक्ताची राहिलीच नाही आणि त्यांना ऑर्डरच देता येत नाही। आता हे माझं चुकत असेल, आता मला तेवढा चुकत नाहीये, बरोबर आहे ते, वरच्या नाही, उच्च न्यायालयाचा वगैरे तो अधिकार आहे। एकदा खरेदी खत झालाय म्हटल्यावर रद्द करायचं किंवा काय, असं तुमचं म्हणणं आहे ना? ही न्यायालयाची प्रॉपर्टी राहिली नाही, आता धर्मादायची प्रॉपर्टी झाली, खाजगी झाली, मग खाजगी झाली तर ह्यांना का अधिकार आहेत? धर्मादाय आयुक्तांना अधिकारच नाहीत। ही आता बनवाबनवी चालली, कोणतरी फोन केला असेल, कुठेतरी धर्मादाय आयुक्ताच्या मुंग्या आल्या असेल डोक्यात, कोणी केला फोन? आता ते थोडं कोण लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व? ह्याच्यामध्ये आता ह्यांना जे चिमटे देणार आहेत, ज्यांनी हे खेळ केला त्यांना चिमटे देण्याचा काही दिवस तुम्ही नाव घेत होता काही राजकीय व्यक्तींचे, आता तुम्ही नाव घेणं बंद केलंय, ह्याच्यामध्ये काय तुमच्यावर दबाव आहे का? माझ्या नाही दबाव, माझ्या साहेबाचा आदेश आहे, त्यांनी सांगितलं म्हणून मी थांबलो। पण ह्याच्यामध्ये धर्मादाय आयुक्तांनी विकलेली प्रॉपर्टी परत ती धर्मादाय आयुक्ताला कुठलेच अधिकार नाही कॅन्सल करायचे। ठीक आहे, या सगळ्या विषयाबरोबरच एक लोकमान्य नगरचा देखील विषय आहे। गेले काही दिवस तिथली लोक त्यांचं म्हणणं मांडतायत की आम्हाला स्वतःला अधिकार आहे आमची सोसायटी डेव्हलप करण्याचा, तो आम्हाला मिळायला हवा, मात्र त्या सगळ्याला स्टे देण्यात आलेला आहे आणि तो मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे। त्याच्यामध्ये लोकमान्य नगर वसाहती का आज आहे का, बरेच दिवसापासून तिथं माननीय गिरीश बापट आमदार होते, आमच्या ताई मुक्ताताई तिकडं आमदार होत्या, पूर्वी वसंत थोरात होते, उल्हास काळके, अनेक आमदार होते आणि मी बी काही वर्ष तिथं होतो, पण आमचं लक्ष कधी तिकडे गेलं नाही, कारण माझ्या काळातच हा सगळे डेव्हलपमेंटचे त्या ठिकाणी
परवानग्या बिरवानग्या, पण मी म्हटलं जाऊ दे, चाललंय ना आपलं, जाऊ द्या, आपण काय त्यांच्यामध्ये जाईल ना. आता त्यांच्यामध्ये ढवळाढवळ करायची तर मग 16 एकरचा विषय आला, मग तिथं बिल्डर येणार, मग ते बिल्डर कोणाचा असणार, मग ही सगळ्या प्रक्रिया वाढल्या. ज्यांनी स्वप्न बघितलं ते आता किती वर्ष बघतील आता मला माहीत नाही. यात सगळे 5 वर्ष लागतात का 10 वर्ष लागतात का किती लागतात तो आता विषय नंतरचा, पण त्यांचं फार नारळ फोडायची वेळ आली होती. मग आम्ही लोकप्रतिनिधींनी काय करायला पाहिजे की तुम्ही बांधणार आहे ना एकदम चांगली बांधा, हा माझा डिझाईन, ह्या डिझाईनमध्ये बसवा, सगळ्यांनी अशा बांधा, ज्यांना बांधायचं ह्या पद्धतीने बांधा. मग त्यांनी सूचना केली, त्यांनी आदर केला, हे होतं. पण मीच भीष्म प्रतिज्ञा घ्यायची, मीच करणार, मीच बंद करणार, मीच चालू करणार, माझा अधिकार आहे, हे चुकीचं आहे. कारण पुणे म्हाडाचे ज्या नियमावलीत बसून हा प्रोजेक्ट त्यांनी तुम्ही म्हणता हे चुकीचं आहे. तुम्ही ज्या पक्षात आहात त्याचे मित्र पक्ष असलेले आमदार हेमंत रासने, तुम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढला, ते त्यासाठी आग्रही आहेत की क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावं. नाही, क्लस्टर डेव्हलपमेंट व्हायची ना, तर त्याच्यामध्ये तुमच्याकडं काय ते आहे तर तुम्ही एक डिझाईन करून द्या ना, प्रत्येकाने असं बांधा, डिझाईन करून द्या. आता मी काय म्हणतो, मी माझा बिल्डर आला पाहिजे, माझ्याच ओळखीचा आला पाहिजे, त्यात इंटरेस्ट दिसल्यासारखं दिसतो जनतेचा. रासनेंचा इंटरेस्ट नाही कोणी बघा, तेच तर त्याला आग्रही आहेत ना क्लस्टर. विषय तो नाही, विषय असा आहे, विषय तोच आहे ना मामा. विषय तो नाही की मग परत लोकांना संशयाचं वातावरण येतं आणि मग पुढाऱ्यांबद्दल लोकांचा विश्वास, नेत्यांबद्दलचा विश्वास उडतो. तर तुम्ही एक डिझाईन द्या, त्या डिझाईनमध्ये तुमच्या ह्या आता असं म्हणायचं का की मुरलीधर मोहोळांनंतर आता रवींद्र धंगेकरांचा रोख हेमंत रासनेंच्या विरोधात नाही आमच्या जे तुम्ही काय मशीन गन घेऊन म्हणा किंवा जे काही मागे हा लागता, रोज पुणेकरांचा होता, हा रोज महाराष्ट्रातल्या जनतेचा होता, हा रोज जगातल्या सगळ्या जैन धर्मियांचा होता. हा काय रवी धंगेकरचा नाव, आणि ते कोणी केलं, कोणी मला श्रेय घ्यायची काय गरज नाही, मी पुणेकर म्हणून. आता ज्या लोकांनी पूर्वी मला मतदान केलं, निवडून आणलं, त्यांच्यासाठी आता विषय कसबेकरांचा आहे. आता कसबेकरांचा विषय आपल्याला मांडणं, जर नाही मांडलं तर आपल्याला समजा आता मी रासनेंचं नावच घेतो, रासने त्यांनी त्या लोकांना बोलावं, साधक बाधक चर्चा करावं, त्यांचं म्हणणं ऐकावं, त्यांचं म्हणणं सांगा, एक संवाद वाढून त्यांनी तो निर्णय घेतला तर मला तर काय हे नाही. पण मीच करणार हेच असं खरं आहे, हे भीष्म प्रतिज्ञा करून उपयोग नाही. हेच त्यांना, ज्या जनतेला त्यांना विचारात घेऊन हा सगळा विषय झाला. त्या लोकांनी मागं आंदोलनही केलं होतं, पुन्हा आंदोलन करायला लागलं तर काय तुम्ही पाठिंबा देणार? नाही, मी शेवटी आपला जन्मच लढायचा आहे, रस्त्यावरचा आहे. जरी मी आमदार होतो ह्याच रोडने फिरत होतो, मी कुठे केबिनमध्ये बसतो, रस्त्यावरचंच आपलं काम आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये चुकीचं आहे आणि चुकीला चुकी म्हणणं. तर त्यांनी आता जरी माझे विरोधक आले तर मी परत तिथं आजूबाजूला लोक कुठे आहेत? तुम्ही त्यांचे मित्र आहात, सगळ्यांचेच मित्र मी. मित्र पक्ष आहोत, तो महायुती आहे ना. नाही म्हणजे पूर्वी मी निवडणूक लढली, असं तुम्हाला वाटत असेल की त्याच्यामुळे मी विरोध करतो, त्याचा नाही. त्या पक्षाचे अध्यक्ष धीरज घाटे, आमचं राजकीय कधी पटलं नाही, पण ह्याच्यामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. त्या भागात ते नगरसेवक, त्यांची भूमिका बी स्पष्ट होत नाही, त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आता मी हे बोलले तर ते मग जातात कुठं वक्फ बोर्डावर, मग लगेच धर्म सोडतात की आलं मग मुस्लिम लोकांचं प्रेम, ते जातात, तो विषय आपला राजकीय नाही. ते बोललेच ना, कालच बोलले की भाजपचे आता तुमचे मित्र पक्ष आहेत पण मागणी करतायत तुमच्यावरती कारवाई. नाही, माया तर वर्षानुवर्ष आज करतात का, विधानसभा आली माझ्यावर कारवाई, मित्र पक्ष झाल्यावरती करतात, विधानसभेत आले माझ्यावर कारवाई, लोकसभेचा उमेदवार झालो मी परत महानगरपालिकेत झालो माझ्यावर कारवाई, आता निवडणूक आल्या पण मित्र पक्षात गेल्यामुळे काय फरक पडला का नाही पडला? नाही, काय माहिती का, आपण म्हणतो ना ते जात नाही ना, जे काही जनतेची बाजू मारली ते जात नाही. आपल्यामध्ये जो काही तुझे काय आहे बारीक, तो काय तो जात नाही, तो आहे लढणार. तर रवींद्र धंगेकर हे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आहेत. मात्र आता मित्र कसं म्हणायचं हा प्रश्न भाजपच्या नेत्यांना पडतो, कारण जैन बोर्डिंगचा विषय झाल्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये एक आघाडी उघडली होती. त्यानंतर आता धंगेकर रोख जो आहे तो वळवत आहेत. तो पुण्यातील लोकमान्य नगर ही जी एक सोसायटी आहे, भाग आहे, 16 एकरांचा मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड आहे, तो भूखंड नक्की विकसित कोणी करावा यावरून गेले काही दिवस वाद सुरू आहेत. त्याकडे कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.